नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण 5 जानेवारी या परीक्षेसाठी संभाव्य प्रश्नांची जी मालिका पाहतोय, याच मालिकेमधलं आजचं भूगोलचं आपलं चौथं लेक्चर। मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला भारताची नदी प्रणाली, खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने याबाबतची माहिती पाहायची आहे। त्यामुळे याच्या प्रश्नांना आता आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 लक्षात घ्या, रावत भाटा अणुऊर्जा प्रकल्प चंबळ नदीवर आहे। चंबळ नदीची उपनदी क्षिप्रा नदी आहे आणि चंबळ नदीचे प्राचीन नाव चंपावती आहे। 4 विधानं दिलेली आहेत आपल्याला चंबळ नदीबाबत आणि यापैकी आपल्याला बघायचं आहे की नेमकं बरोबर काय आहे। फक्त अ योग्य, फक्त ब योग्य, फक्त क योग्य, अ ब क योग्य। मित्रांनो, जनरली अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये एक लॉजिक असतं की जे विधानं दिलेले आहेत ते सर्वच्या सर्व विधानं बरोबर असतात। जनरली जर हे लॉजिक कधी डेव्हलप करायचं, ज्या वेळेला आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं माहीत नसतात, त्यावेळेला आपण नक्कीच हे लॉजिक डेव्हलप करून रिस्क घेऊ शकतो। पण कधी, ज्या वेळेला आपल्याला माहीत नाही त्यावेळेला, ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे त्यावेळेला तर कुठल्याही प्रकारे रिस्क घ्यायची आपल्याला आवश्यकता नाही। मग या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर आहे अ ब क, तीनही योग्य आहेत। कारण रावत भाटा हा अणुऊर्जा प्रकल्प आहे राजस्थानातला, जो चंबळ नदीवरती आहे। चंबळ नदीची उपनदी अत्यंत महत्त्वाची क्षिप्रा ह्याच नदीच्या काठावरती आपल्याला पाहायला मिळतं उज्जैन। याच नदीच्या काठावरती काय, उज्जैन नावाचं शहर आहे। आणि मित्रांनो, याच नदीवरती आपल्याला कुंभमेळा देखील पाहायला मिळतो। चंबळ नदीचं प्राचीन नाव काय आहे तर चंपावती। आपल्याकडे मित्रांनो आपण जर बघितलं तर आपल्याकडच्या म्हणजेच वैदिक परंपरेमध्ये, वैदिक ग्रंथांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये असे प्राचीन नावं नद्यांचे पाहायला मिळतात। त्यानुसार हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर पर्याय क्रमांक 4। चंबळ नदी यमुनेची एक उपनदी असून मध्य प्रदेशात उगम पावते। चंबळ नदीचं उपनदी क्षिप्रा आहे आणि त्याच क्षिप्रेच्या काठावर उज्जैन आहे। चंबळ नदीचे प्राचीन नाव चंपावती आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी शालिग्रामी या नावाने ओळखली जाते। आता लक्षात घ्या, शालिग्रामी या नावाने ओळखली जाणारी नदी कुठली, गंडकी, घागरा, नर्मदा आणि तापी। तर लक्षात घ्या मित्रांनो, शालिग्रामी या नावाने ओळखली जाणारी नदी जी आहे ती आहे गंडकी। आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ। मग आता लक्षात घ्या, ही गंडकी नदी नेमकी काय आहे तर गंडकी नदी ही नेपाळमध्ये उगम पावते आणि भारतामध्ये ती गंगेला मिळते। आणि याच नदीला मित्रांनो नेपाळमध्ये शालिग्रामी या नावाने ओळखलं जातं। मित्रांनो, ही नदी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या नदीमध्ये आपल्याला जे गोटे सापडतात, जे दगड सापडतात, त्या दगडांचा, त्या गोट्यांचा उपयोग आपण आपल्याकडे मूर्ती तयार करण्यासाठी करतो। आपल्या भारतामध्ये बहुतांश मंदिरांमधल्या देवदेवतेच्या मूर्त्या या गंडकी नदीमधल्या गोट्यापासून तयार केलेल्या आहेत। मित्रांनो, एक विशेष गोष्ट म्हणजे काय तर आता आपल्याकडे आपण जे अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधलं, या ठिकाणी रामलल्लाची जी मूर्ती तयार केलेली आहे, ती मूर्ती देखील मित्रांनो याच नदीच्या गोट्यापासून, याच नदीच्या दगडापासून आपण तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढचा प्रश्न बघा, खालील विधानांवरून नदी ओळखा। पुष्कर दरीमध्ये उगम पावते, थरच्या वाळवंटातून प्रवाहित होते, कच्छच्या रणातून प्रवाहित होते आणि नदी शेवटी लुप्त होते। मित्रांनो, या 4 विधानांवरून आपल्याला नदी ओळखायची आहे। तर लक्षात घ्या, पुष्कर दरी, थरचं वाळवंट, कच्छचं रण आणि शेवटी लुप्त होते। साबरमती, लुनी, मिठी नदी आणि यापैकी नाही। तर मित्रांनो लक्षात घ्या, शेवटी लुप्त होणारी नदी कुठली तर ती नदी आहे लुनी नावाची नदी। मित्रांनो, ही नदी आपल्याकडे अरवली पर्वतामध्ये, अरवली नावाचा जो पर्वत आहे, या अरवली पर्वतामध्ये पुष्कर दरी आहे, या दरीमध्ये उगम पावते आणि या पुष्कर दरीमध्ये उगम पावून ही राजस्थानातनं प्रवाहित होते। राजस्थानातनं प्रवाहित होऊन ही वाळवंटामध्ये प्रवाहित होते। पुढे गुजरातमध्ये ती नदी काय करते, ती नदी कच्छच्या रणामध्ये प्रवेश करते आणि याच कच्छच्या रणामध्ये मित्रांनो जिथं दलदलीचा प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये ही नदी आपल्याला लुप्त झालेली पाहायला मिळते। त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती 2। पुढचा प्रश्न बघा, ब्रह्मपुत्र नदी दिहांग गळईमधून भारतात प्रवेश करते। सिंधू नदी नंगा पर्वताच्या जवळून पाकिस्तानात प्रवेश करते। मित्रांनो, 2 अत्यंत महत्त्वाच्या नद्या ज्या भारतीय उपखंडात आपल्याला पाहायला मिळतात, त्यातली एक ब्रह्मपुत्रा आणि दुसरी सिंधू।
ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे ही नदी चीनमधून भारतामध्ये प्रवेश करते, तर सिंधू नावाची नदी भारतातून पाकिस्तानामध्ये प्रवेश करते. मग यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी भारतात प्रवेश करताना ती कुठून प्रवेश करते, तर दिहांग नावाच्या घळईमधनं प्रवेश करते. त्यामुळे ब्रह्मपुत्रा दिहांग घळईमधून भारतात प्रवेश करते याबाबत सांगितलेलं आहे. आणि सिंधू नदी नंगा पर्वताच्या जवळून पाकिस्तानामध्ये प्रवेश करते हे देखील सांगितलेलं आहे. आणि या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती? 3. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, हिमालयामध्ये होणारी हिमवृष्टी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? हिमालयामध्ये हिमवृष्टी होते, पण हिमवृष्टी होण्यामागचं नेमकं कारण काय? नेमकं अशी त्या ठिकाणी काय सिच्युएशन आहे की टेम्परेचर हे मायनसमध्ये असतं आणि त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे हिमवृष्टी पाहायला मिळते. नेमकं कारण काय? मग याच्यामध्ये बघा, एकतर हिमालयाचं अक्षवृत्तीय स्थान किंवा रेखावृत्तीय स्थान किंवा हिमालयाची उंची किंवा यापैकी नाही. मग नेमकं कोणतं कारण आहे? आपण जर अक्षवृत्तीय स्थान हिमालयाचं पाहायला गेलो तर मित्रांनो हिमालय हा कर्कवृत्ताच्या वर आपल्याला पाहायला मिळतो. पण कर्कवृत्ताच्या वर कुठल्याही प्रकारे तो भाग आहे म्हणून त्या ठिकाणी हिम पडतो असं तर बिलकुल नाहीये. रेखावृत्तीय स्थान जर आपण बघितलं तर रेखावृत्तानुसार हिमालय हा साधारणतः पूर्व गोलार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण रेखावृत्तानुसार तो पूर्व गोलार्धामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी हिम पडतो हेही कारण नाहीये. मग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर हिमालयाच्या उंचीमुळे आपल्याला या भागामध्ये जे तापमान आहे हे तापमान कमी पाहायला मिळतं. कमी म्हणजे किती मित्रांनो? तर हे तापमान 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी पाहायला मिळतं. ओके, 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असतं. मग तापमान ज्या वेळेला उंचीमुळे 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होतं त्यावेळेलाच या ठिकाणी आपल्याला हिमवृष्टी ही पाहायला मिळते. मग लक्षात घ्या, यासाठी उंची किती महत्वाची आहे तर उंची मित्रांनो समुद्र सपाटीपासून 4000 मीटरपेक्षा जास्त ही आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. ज्या ठिकाणी उंची 4000 मीटरपेक्षा जास्त असते त्या ठिकाणी उंचीमुळे हिमालयामध्ये आपल्याला हिमवृष्टी झालेली पाहायला मिळते. त्यामुळेच क आणि त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती? 3. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, विधान 2 दिलेले आहेत. सरदार सरोवर हे धरण गुजरातची भाग्यरेषा आणि कोयना धरण महाराष्ट्राची भाग्यरेषा. भारतातले 2 महान राज्य, दोन्ही महान राज्य प्रगतीपथावरती आहेत आणि या दोन्ही राज्यांमध्ये असणारे 2 महान धरणं, जे धरणांचं महत्त्व त्या त्या राज्यांसाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपल्याला सांगितलेले की सरदार सरोवर धरण हे गुजरातची भाग्यरेषा, त्याचप्रमाणे कोयना ही महाराष्ट्राची भाग्यरेषा. यापैकी नेमकं बरोबर काय? तर मित्रांनो विचार करायला गेलं तर जे महत्त्व कोयनेचं महाराष्ट्रात आहे तेच महत्त्व तेच महत्त्व आपल्याला गुजरातमध्ये कोणाचं पाहायला मिळतं? सरदार सरोवराचं. पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कोयनेला आपण भाग्यरेखा म्हणतो, भाग्यरेषा म्हणतो, तसं सरदार सरोवर याला गुजरातमध्ये भाग्यरेषा न म्हणता त्याला जीवनरेखा असं म्हणतात. जीवनरेखा किंवा जीवनरेषा असं म्हणतात. यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर असणार आहे फक्त ब योग्य, म्हणजेच पर्याय क्रमांक काय तर 2 हे उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे लक्षात घ्या, सरदार सरोवर जे नर्मदा नदीवरती बांधलेलं आहे हे धरण 4 राज्यांसाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान. हे ऍक्च्युअल बांधलेलं आहे मित्रांनो कुठं? तर हे ऍक्च्युअल बांधलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये. परंतु हे 4ही राज्यांसाठी महत्त्वाचं असणारं धरण आहे आणि यालाच आपण काय म्हणतो तर गुजरातची जीवनरेखा म्हणतो. तर कोयना नदीवर बांधण्यात आलेलं हे कोयना धरण याला आपण महाराष्ट्राची काय म्हणतो मित्रांनो तर भाग्यरेखा असं म्हणतो. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 7. खालील विधानांवरून नदी ओळखा. नदी कर्नाटक राज्यामध्ये उगम पावते आणि सोमशिला हे धरण या नदीवरती आहे. मित्रांनो थोडासा वेगळा प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण कधी कधी MPSC कंबाईन यामध्ये आपल्याला आउट ऑफ द बॉक्स अशा प्रकारचा एखादा प्रश्न येऊ शकतो. मग अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर गोंधळून जायचं नाहीये, उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला टाकण्याचं काम केलेलं आहे. लक्षात घ्या, नदी कर्नाटक राज्यात उगम पावते आणि सोमशिला धरण या नदीवरती आहे. आता या नदीवरनं तर आपल्याला उत्तर किंवा या विधानावरनं तर उत्तर लिहिता येणार नाहीये, पण नदी कर्नाटक राज्यात उगम पावते यावरनं मात्र आपण नक्कीच बघू शकतो. मग पेन्नार आहे, कावेरी आहे, तुंगभद्रा आहे, यापैकी नाही. तर मित्रांनो
हे तर उत्तर चुकीचंच आहे, कारण काही संबंधच नाहीये. मग तुंगभद्रा ही देखील कर्नाटकातली आहे, पेन्नार ही देखील कर्नाटकातली आहे. मग अशा वेळेला या दोघांपैकी काय उत्तर, तर या दोघांपैकी उत्तर असणार आहे मित्रांनो काय, तर पेन्नार नदी. ही जी पेन्नार नदी आहे मित्रांनो, ही पेन्नार नदी आपल्याला कर्नाटकामध्ये उगम पावलेली पाहायला मिळते. कर्नाटकामध्ये नंदी नावाची टेकड्यात, या नंदी टेकड्यांमध्ये आपल्याला ही नदी उगम पावलेली पाहायला मिळते. आणि याच नदीवरती आपल्याला सोमशिला हे दक्षिण भारतामधलं जे एकदम महत्वाचं धरण आहे, असं हे दक्षिण भारतातलं महत्वाचं धरण या नदीवरती आपल्याला पाहायला मिळतं. कुठे पाहायला मिळतं, तर आंध्र प्रदेशमध्ये हे धरण पाहायला मिळतं. पण नदीचा उगम मात्र कुठे आहे मित्रांनो, तर कर्नाटकामध्ये. त्यामुळे या पद्धतीची ही महत्वाची नदी पेन्नार उगम कर्नाटकात आणि सोमशिला महत्वाचं धरण आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो पुढे बघा, आपल्याला विचारलेले अयोग्य जोड्या लावा. नीट प्रश्न बघा आणि त्याप्रमाणे उत्तर लिहा. आयोग देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारतं. पण यावेळेला मित्रांनो आपण जर नीट प्रश्न बघितला, प्रश्नाचं नीट वाचन केलं, घाई असते, गडबड असते, भीती असते, दडपण असतं, सगळं काही मान्य आहे. पण मित्रांनो अशा वेळेला जर आपण थोडंसं काळजीपूर्वक अशा पद्धतीने त्या प्रश्नाकडे बघितलं तर उत्तर चुकण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, अयोग्य जोड्या लावा. यामध्ये आपल्याला अयोग्य जोडी फक्त काय करायची आहे, ओळखायची आहे. मग आता याच्यामध्ये रावी वितस्ता, व्यास विपाशा, त्यानंतर झेलम वितस्ता, चिनाब अक्सिनी. तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळाली पाहिजे की व्यास विपाशा बरोबर आहे, झेलम वितस्ता बरोबर आहे, चिनाब अक्सिनी बरोबर आहे. पण मित्रांनो रावी वितस्ता ही चुकीचं आहे, कारण रावी या नदीचं जुनं नाव जे आहे ते नाव आहे पौरुष्णी. ओके, पौरुष्णी हे नाव आपल्याला रावी नदीचं जुनं नाव पाहायला मिळतं. वैदिक कालखंडामध्ये आपल्याकडच्या वेदांमध्ये लिहिल्याप्रमाणे आपण आपल्या या नद्यांची प्राचीन काळामध्ये काय नावं असू शकतात हे शोधून काढलं आणि त्याच्या आधारावरती ही प्राचीन नावं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे फक्त अ, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यामध्ये लक्षात घ्या, रावी, पौरोष्णी, बियास, विपाशा, झेलम, वितस्ता आणि चिनाब अक्सिनी या नद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, सिंधूच्या उपनद्या आणि त्यांची ही प्राचीन नावं. पुढे बघा मित्रांनो, खालील विधानांवरून नदी ओळखा. ईशान्य भारतातील अतिपूर्वेकडील सिलचर हे शहर या नदीच्या काठावर आहे. नदी मणिपूर, मिझोरम आणि आसाम राज्यातनं प्रवाहित होते आणि नदी पुढे बांगलादेशामध्ये प्रवेश करते. मग ब्रह्मपुत्र आहे, दिहांग आहे, बराक आहे, लोहित आहे. आता आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे लोकांना की मित्रांनो ज्यावेळेला अतिपूर्व भागामध्ये सिलचर, आसाम मधल्या सिलचरचा आपण विचार करतो, त्यावेळेला मित्रांनो लक्षात घ्या या भागातनं वाहणारी नदी कुठली आहे, ती नदी आहे बराक नावाची नदी. महत्वाची नदी आहे, भारतातल्या सर्वात स्वच्छ सुंदर नद्यांपैकी एक नदी आहे. जर आपण होडीने प्रवास केला तर आपल्याला अगदी वर बसल्यानंतर आतमध्ये खाली तळापर्यंत काय काय आहे हे सर्व काही सुस्पष्ट पद्धतीने दिसतं. अशा प्रकारची ही नदी मित्रांनो ईशान्य भारतामधली महत्वाची नदी असून मणिपूर, मिझोरम, आसाम या राज्यातनं प्रवाहित होते आणि पुढे ही नदी कुणाला जाऊन मिळते, तर ही नदी पुढे जाते बांगलादेशामध्ये. आणि ज्यावेळेला ही नदी बांगलादेशात जाते मित्रांनो, त्यावेळेला ती नदी सुरमा या नदीला जाऊन मिळते, किंवा आपल्याकडच्या नदीचं नाव सुरमा हे बांगलादेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारची ही बराक नावाची नदी. पुढे बघा, योग्य जोड्या लावा. आता मित्रांनो आपल्याला जे लोहखनिज आहेत त्या लोहखनिजांचे प्रकार दिलेले आहेत आणि या लोहखनिजाचे प्रकार आणि त्या प्रकाराचा रंग ह्याच्या जोड्या लावायच्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट हे दिलेलं आहे आणि याच्यामध्ये पिवळा रंग, लाल रंग, काळा रंग, राखाडी रंग अशा प्रकारचे रंग दिलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं हेमेटाईट ज्याचा रंग हा आपल्याला लाल पाहायला मिळतो. त्यानंतर मित्रांनो मॅग्नेटाईट त्याचा रंग हा आपल्याला काळा पाहायला मिळतो. लिमोनाईट त्याचा रंग पिवळा, तर सिडेराईट ज्याचा रंग हा आपल्याला राखाडी पाहायला मिळतो. मित्रांनो अशा प्रकारचे हे जे प्रकार आहेत ते प्रकार त्या लोहखनिजामध्ये असणाऱ्या लोहाच्या प्रमाणावर अवलंबून असतात. लोहाचं प्रमाण जितकं जास्त तितकं तो क्वालिटी. मग लक्षात घ्या, हेमेटाईटमध्ये लोहाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, रंग लाल आहे. मॅग्नेटाईटमध्ये लोहाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे, रंग काळा आहे. लिमोनाईटमध्ये त्याच्यापेक्षा प्रमाण कमी आहे, रंग पिवळा आहे. सिडेराईटमध्ये राखाडी रंग आहे. त्यामुळे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये देखील लोहाचं प्रमाण सर्वात कसं असणार आहे, तर कमी असणार आहे. पुढे
कोलार सुवर्ण क्षेत्र कर्नाटकातील राष्ट्रीयकरण झालेली खाण क्षेत्र आहे. कोलार सुवर्ण क्षेत्राला पुरवली जाणारी वीज शिवसमुद्र या धबधब्यामधून येते. आपण प्रत्येकानेच KGF पाहिला. या KGFचाच फुल फॉर्म काय मित्रांनो, तर याच KGFचा फुल फॉर्म म्हणजे कोलार गोल्ड फॅक्टरी. मित्रांनो कोलार गोल्ड फॅक्टरी म्हणजे KGF. आणि या KGFला रॉकी चालवतो. मग रॉकी म्हणजेच काय, मग याचा अर्थ ती खाण पूर्णपणे खाजगी आहे तर वगैरे वगैरे असं काही नाहीये. लक्षात घ्या, भारतातली अत्यंत महत्वाची अशी सोन्याचं उत्पादन करणारी ही खाण जी कर्नाटकात आपल्याला पाहायला मिळते. पण मित्रांनो, ही खाण पूर्णपणे राष्ट्रीयकरण झालेली खाण आहे. याचं राष्ट्रीयकरण आता सध्या नाही, ते 1956ला केलेलं होतं, हे लक्षात घ्या. आणि या खाणीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला आता उत्पादन काढण्यासाठी विजेची आवश्यकता लागतेच. मग या ठिकाणी जी वीज आहे ही वीज शिवसमुद्र नावाचा जो धबधबा आहे त्या धबधब्यावरती तयार केलेली जी वीज आहे जलविद्युत प्रकल्पातनं, ती वीज मित्रांनो या कोलार सुवर्ण क्षेत्राला पाठवली जाते. त्यामुळे हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील लोह खनिज उत्पादनासाठीचा सर्वात मुख्य पट्टा कोणता? भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये लोह खनिजाचं उत्पादन सापडतं. वेगवेगळे भाग हे लोह खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. पण त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता, ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेले महाराष्ट्र, गोवा, ओडिसा, झारखंड, दुर्ग, बस्तर, चंद्रपूर, त्याचप्रमाणे हरियाणा, राजस्थान. तर मित्रांनो, याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो पट्टा आहे आपल्याकडचा, तो पट्टा कोणता आहे, तर तो आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 म्हणजेच काय, महाराष्ट्र, गोवा. भारतात सर्वाधिक लोह खनिज उत्पादनाचा पट्टा म्हणून हा ओळखला जातो. यामध्ये आपल्याला उच्च गुणवत्तेचा हेमेटाइट अशा प्रकारचं जे लोह खनिज आहे ते लोह खनिज मोठ्या प्रमाणामध्ये सापडतं. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोह खनिज उत्पादनाचे पट्टे आहेत, जे पट्टे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, महाराष्ट्र, गोवा पट्टा. खालील विधानांवरून पठार ओळखा. आता महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पठार आहेत, माळवा पठार असेल, मेवाड पठार असेल, महाराष्ट्र पठार असेल, कर्नाटक पठार असेल, तेलंगणा पठार असेल, छोटा नागपूर पठार असेल, वेगवेगळ्या प्रकारची किंवा बुलदेलखंड असेल, बागेलखंड असेल, रोहिला खंड असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पठारी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात. यातील आपल्याला पठार ओळखायचे या विधानांवरून. उत्तर भारतीय पठारी प्रदेशात समावेश होतो. भारतातील खनिजांमध्ये श्रीमंत पठार आहे. पठार प्रामुख्याने गोंडवाना खडकांनी बनलेले आहे. आता उत्तर काय लिहायचे बघा, म्हैसूर पठार, दख्खनचे पठार, माळवा पठार आणि छोटा नागपूर पठार. मित्रांनो लक्षात घ्या, गोंडवाना आहे आणि सगळ्यात जास्त प्रमाणात खनिजे आहेत. तर यावरून उत्तर काय असणार आहे, छोटा नागपूरचं पठार. कारण आपल्याला माहिती की भारतामध्ये खनिजांचं सर्वाधिक उत्पादन याच छोटा नागपूर पठारामध्ये होतं. भारताच्या खनिज उत्पादनाचं हृदयस्थळ म्हणून आपण कोणाला मानतो, या छोटा नागपूर पठाराला. छोटा नागपूर पठाराचा भाग हा भारताच्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या उत्तरेकडे आपल्याला पाहायला मिळतो, नर्मदेच्या वर. त्याचप्रमाणे हा आपल्याला झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल, छत्तीसगड असेल, ओडिसा असेल या भागांमध्ये विखुरलेला पाहायला मिळतो. त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांचं उत्पादन पाहायला मिळतं. याच भागामध्ये असणारी दामोदर नावाची नदी, ज्या दामोदर नदीला आपण खनिज संपत्तीचं केंद्र असं मानतो. भारतातील खनिज उत्पादनाचं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र कोणतं, तर ती ही नदी. आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी उत्तर परफेक्ट काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 छोटा नागपूर पठार. पुढे बघा मित्रांनो, रूरकेला पोलाद प्रकल्प जर्मनीच्या आर्थिक मदतीतून तयार झाला. दुर्गापूर पोलाद प्रकल्प ब्रिटिशांच्या आर्थिक मदतीतून तयार झाला. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अवयोग्य आणि यापैकी नाही. आता मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारताकडं पैसा हा खूप कमी होता. पैसा कमी होता, त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे तंत्रज्ञान विषयक माहिती देखील खूप कमी होती. मग अशा वेळेला आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला इतरांची मदत घेणं गरजेचं होतं. इतर अनेक देश मदतीसाठी पुढे येत होते. आणि मग अशा वेळेला मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे रूरकेला पोलाद प्रकल्प, त्याचप्रमाणे दुर्गापूर, त्याचप्रमाणे भिलाई अशा प्रकल्पांना आपल्याला मदत केलेली होती. मित्रांनो लक्षात घ्या, रूरकेलाला आपल्याला मदत केली होती जर्मनीनीच, दुर्गापूरला आपल्याला मदत केलेली होती मित्रांनो ब्रिटिशांनी, तर भिलाई प्रकल्पाला आपल्याकडे छत्तीसगडमध्ये मदत केलेली होती रशियाने.
त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ ब दोन्हीही काय आहेत मित्रांनो या ठिकाणी योग्य आहेत. पुढे बघा, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण आपल्या भारताला पाहतो त्यावेळेला ईशान्य नैऋत्य मोसमी वारे नैऋत्येकडनं येतात आणि नैऋत्येकडनं येऊन पहिल्यांदा ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीला कव्हर करतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला कव्हर केल्यामुळे या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे सर्वात जास्त पाऊस हा आपल्याला याच पश्चिम किनारपट्टीवर पाहायला मिळतो. मग हे वारे पाऊस देत 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 ईशान्येकडे जातात, इकडच्या हिमालयाला धडकतात आणि तिकडनं पुन्हा रिटर्न प्रवास करतात. तो रिटर्न प्रवास म्हणजेच काय, ईशान्य मोसमी वारे. आता हे ईशान्य मोसमी वारे ज्यावेळेला रिटर्न जातात त्यावेळेला मित्रांनो ते भारताच्या पूर्व भागामध्ये पाऊस पडतात. मग पूर्व भागामध्ये म्हणजेच काय, तर तमिळनाडू भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय करतात, पाऊस पडतात. यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, नैऋत्य मोसमी वारे जाताना पश्चिम किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस पडतात, तर ईशान्य मोसमी वारे जाताना भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतात. त्यामुळे या ठिकाणी देखील पुन्हा एकदा अ ब योग्य आणि उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा बघा, प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य खालीलपैकी कधी पडतो? कोणती सिच्युएशन झाली की प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्यावेळेला समुद्रावरनं वारे येतात, किनारपट्टीवरती एखादा पर्वत असतो, त्यावेळेला ते वारे त्या पर्वताला धडकतात, वारा वर जातो, थंड होतो आणि मग आपल्याकडे पाऊस पडतो. ही जी एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रतिरोध पर्जन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग त्या प्रकारची स्थिती ज्यावेळेला होते त्यावेळेला प्रतिरोध प्रकारच्या पावसाची सुरुवात होते. मग लक्षात घ्या, आंतर आयनिक संमेलन क्षेत्रात वायुभार आढळतात, चक्रीवादळामुळे भूस्खलन होते, उष्ण हवा पारंपरिक प्रवाहांमध्ये वर येते, बाष्प संपृक्त हवा पर्वतावर जाते. आता मित्रांनो या 4 नुसार जर आपण विचार करायला गेलो तर इकडनं वारा येतो, पर्वताला धडकतो आणि वर जातो. मग लक्षात घ्या, वर जातो, मग वर म्हणजेच कुठं, पर्वतावर जातो. याचा अर्थ बाष्प संपृक्त हवा. बाष्प संपृक्त म्हणजे काय, तर बाष्पाने 100% भरलेली हवा, बाष्पाने 100% फुल झालेली जी हवा आहे, पूर्ण असलेली हवा, पूर्ण भरलेली हवा. तर ही हवा जी आहे मित्रांनो, ती हवा पर्वताला धडकते, पर्वताच्या वर जाते, थंड होते आणि मग आपल्याकडे जोरदार पाऊस पडतो. यालाच आपण म्हणतो प्रतिरोध प्रकारचा पाऊस. त्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे बघा, उन्हाळ्याच्या शेवटी होणारे पर्जन्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? मित्रांनो, भारतामध्ये पाऊस हा पावसाळ्यात पडतो, अगदी बरोबर आहे. परंतु पाऊस हा जरी पावसाळ्यात पडत असला तरी देखील उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे त्या काळातलं जे पीक आहे ते पीक धरून राहावं, तगून राहावं, त्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे यावं, यासाठी उन्हाळ्यामध्ये शेवटी का होईना आपल्याकडे एक पाऊस पडतो, जो कंपल्सरी असतो, जो कुठल्याही प्रकारे आपल्याकडे उगीच पडलाय म्हणून पडलेला आहे, ज्याला अवकाळी पाऊस आपण मानतो असं काही नाहीये. तो पाऊस रुटीन प्रोसेस प्रमाणे पडत असतो. मग रुटीन प्रोसेस प्रमाणे पडणारा हा जो पाऊस आहे, हा पाऊस वेगवेगळ्या राज्यांमध्ये पडतो आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये या पावसाला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये पडणारा हा जो पाऊस आहे तो त्या राज्यातल्या पिकांना, फळांना, त्यांच्या उत्पादनांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच्या आधारावर त्याला नावं दिलेली आहेत. मग जसं की आपल्याकडे कालबैसाखी आहे, आम्रसरी आहे, वळवाचा पाऊस आहे, चेरी ब्लॉसम आहे. म्हणजेच आपल्याकडे उन्हाळ्याच्या शेवटी पडणारे जे पाऊस आहेत ते हे 4ही प्रकारातले आहेत. म्हणजेच उत्तर असणार आहे अ ब क ड पर्याय क्रमांक 4. आता हे 4ही प्रकारातले पाऊस कुठं पडतात? मग लक्षात घ्या, या 4ही प्रकारातल्या पावसांमध्ये जर कालबैसाखी आपण म्हणलं तर हा आपल्याला पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतं. कालबैसाखी आपण बघितलेलंच आहे. समजा आपण म्हणलं इतिहासामध्ये तुम्ही एक मुद्दा ऐकलेला असतो बघा, काय ते धंदन गोळ्या मारलेल्या आहेत, काय येस बोला काय, येस अगदी बरोबर, काय असणार, जलियनवाला बाग हत्याकांड, कालबैसाखी तो सण. त्यामुळे लक्षात घ्या, पंजाब त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल या ठिकाणी कालबैसाखी. आम्रसरी जर आपण घेतलं तर केरळ आणि महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आपण वळवाचा पाऊस घेतला तर तो दक्षिण महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर पट्ट्यामध्ये. त्याचप्रमाणे चेरी ब्लॉसम जर घेतलं तर ते कर्नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या पद्धतीने उन्हाळ्याच्या शेवटी पडणारा हा पाऊस
की जो पाऊस आपल्याकडे त्या त्या राज्यातल्या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी आपल्याला फायदेशीर ठरलेला असतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न, राजस्थानामध्ये पर्जन्यमान कमी असण्याचे खालीलपैकी कारण कोणते? राजस्थानामध्ये पाऊस खूप कमी पडतो, वाळवंटी प्रदेश तयार झालेला आहे. मग नेमकं याचं कारण काय? बाबा रे, भारताच्या बाकीच्या सर्व एरियामध्ये पाऊस कमी अधिक प्रमाणात पडतो, पण अगदी वाळवंट होण्या इतका कमी पाऊस कुठंच पडत नाही. मग राजस्थानातच नेमकं काय परिस्थिती आहे, कशामुळे आहे? मग मान्सून पोहोचूच शकत नाही, वातावरण खूप गरम असते, पाणी नसल्याने वारे कोरडे असतात, थंड होण्यासाठी वाऱ्यांना अडथळा नसतो. आता मित्रांनो ही काही कारणं दिलेली आहेत, यातलं योग्य कारण आपल्याला लिहायचं आहे. मग बघा, मान्सून पोहोचू शकत नाही तर असं काहीच नाहीये, मान्सून पोहोचायला काहीच प्रॉब्लेम नाहीये इथं आणि जातोही मान्सून इथनं. वातावरण खूप गरम असतं, वातावरण गरम असतंच ना, पण मित्रांनो उत्तर भारतात वातावरण याच्याही पेक्षा गरम असतं तरी पण पाऊस पडतो. पाणी नसल्याने वारे कोरडे असतात, पण मुळात आपल्याला भूमीवर पाणी असायला हवंय का नसायला हवंय? तर पाणी नसायलाच हवंय. भूमीवर पाणी नाहीये, ते पाणी पडणं गरजेचं आहे, म्हणून तर हा पाऊस येतो. त्याच्यामुळे वारा कोरडा आहे किंवा भूमी कोरडी आहे हा मुद्दा इथे येत नाहीये. मग थंड होण्यासाठी या वाऱ्यांना अडथळा नसतो. येस, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. कारण आपले वारे ज्या वेळेला नैऋत्येकडनं येतात त्यावेळेला ते वारे कशाला तरी धडकले पाहिजेत, धडकून ते वर गेले पाहिजेत, वर जाऊन थंड झाले पाहिजेत, मग पाऊस येतो. पण राजस्थानामध्ये काय मित्रांनो, राजस्थानामध्ये असणारा पर्वत हा अरवली नावाचा पर्वत आहे आणि हा अरवली पर्वत मित्रांनो काय होतो, या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना समांतर आहे. समांतर असल्यामुळे कुठल्याही प्रकारे वारे याला धडकत नाही. वारे न धडकल्यामुळे ते वर जात नाही, ते वर न गेल्यामुळे थंड होत नाहीत आणि ते थंड न झाल्यामुळे पाऊस पडत नाही. त्यामुळे उत्तर असणार आहे फक्त ड. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक काय मित्रांनो, 4. पुढे बघा, पावसाळ्यामध्ये गंगेचा त्रिभुज प्रदेश ते पंजाबच्या मैदानापर्यंत पाऊस कमी होतो, याचं योग्य स्पष्टीकरण काय? आता पावसाळ्यामध्ये या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं. म्हणजे लक्षात घ्या, गंगेचा त्रिभुज प्रदेश म्हणजे भारताचा पूर्व भाग आणि आपल्याकडचा पंजाबचा मैदान म्हणजे सप्तसिंधूचं मैदान. तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना पावसाचं प्रमाण कमी 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 होत जातं. मग नेमकं ह्याचं कारण काय बाबा? मान्सूनचा प्रवाह गंगा मैदानाच्या बाजूने पश्चिमेकडे सरकतो आणि कोरडा होतो. पूर्वेकडील प्रदेशांपेक्षा पश्चिमेकडील प्रदेश अधिक उष्ण असतात. टेकड्या वाऱ्यांसाठी अडथळे निर्माण करत नाहीत. शिवाय मैदान समुद्रापासून दूर आहे. आता नेमकं कारण काय? तर मित्रांनो यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे, तर ते कारण आहे मान्सूनचा प्रवाह गंगा मैदानाच्या बाजूने पश्चिमेकडे सरकतो आणि तो काय होत असतो मित्रांनो, कोरडा होतो. पश्चिमेकडे सरकलं की तिथं कुठल्याही प्रकारे मित्रांनो पाण्याचा भाग नाहीये. पाण्याचा भाग नसल्यामुळे, जमिनीचा भाग असल्यामुळे हा कुठल्याही प्रकारे बाष्पीभवन करू शकत नाही आणि त्यामुळे हा पूर्णपणे उष्ण आणि कोरडा अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. याचमुळे या भागामध्ये म्हणजेच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं आणि जसजसं पश्चिमेकडून पूर्वेकडे आपण जातो तसं पावसाचं प्रमाण मित्रांनो वाढलेलं असतं. त्यामुळे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न आहे, पुण्यापेक्षा मुंबईला पावसाचं प्रमाण कमी आहे. आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की पुण्यामध्ये पाऊस कमी पडतो, मुंबईला पाऊस खूप जास्त पडतो. मग मुंबईला पाऊस का जास्त पडतो बाबा रे? तर मग बघा पुढचं विधान दिलेले, मुंबई पश्चिम घाटात वाऱ्यांच्या दिशेच्या बाजूला वसलेली आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, पर्याय काय दिलेले आहेत? अ ब योग्य. अ हे ब चं योग्य स्पष्टीकरण आहे, अ ब योग्य, ब हे अ चं योग्य स्पष्टीकरण आहे, अयोग्य ब अयोग्य, ब योग्य आणि अ अयोग्य. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या की पुण्यापेक्षा मुंबईला पावसाचं प्रमाण कमी आहे. का आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्याचं कारण मित्रांनो सेम आहे. ते म्हणजे मुंबई पश्चिम घाटात वाऱ्यांच्या दिशेच्या बाजूला वसलेला आहे. मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर असणार आहे विधान क्रमांक किती? 2. मित्रांनो एक लक्षात घ्या, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की बाबा रे, ज्या वेळेला वारे येतात त्यावेळेला ते वारे या भागामध्ये पाऊस लगेच पाडतात. पण कसं आहे की आपल्याकडे मुंबई हे ऍक्च्युअल किनारपट्टीच्या जवळ आहे, ते कुठल्याही प्रकारे सह्याद्रीच्या जवळ नाहीये. मग या भागामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळतं. पण जसं आपण सह्याद्री क्रॉस करतो किंवा सह्याद्री क्रॉस करायला जातो, वर जातो, तसं ते वारे थंड होतात आणि वारे थंड झाले
की मग आपल्याकडे पावसाचं प्रमाण काय होतं मित्रांनो, वाढत जातं. आणि त्याच्याचमुळे मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा काय पाहायला मिळतो, तर पुण्यापेक्षा मुंबईला कसा, तर कमी, म्हणजे पुण्यामध्ये जास्त आणि मुंबईला कमी अशा पद्धतीने हा पाऊस पाहायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल काय मास्तर, मुंबईला तर पाऊस जास्त असतो. अगदी बरोबर आहे, परंतु ॲज कम्पेअर्ड टू अख्खा पुणे जिल्हा मुंबईच्या पावसाचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. प्रॉब्लेम एकच आहे मुंबईमध्ये की मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे समुद्राच्या लाटा या मुंबई शहराकडे येत असतात आणि त्यामुळे मुंबईमध्ये पाऊस पडला, थोडा जरी पाऊस पडला की पाणी साचतं आणि मुंबईत तुंबई होते. यामुळे मुंबईच्या पावसाचं प्रमाण आपल्याला नेहमीच पुण्यापेक्षा कसं वाटतं, जास्त वाटतं. यामुळे मित्रांनो हे उत्तर या ठिकाणी गरजेचं आहे. सो या पद्धतीने आपले प्रश्न 20. मित्रांनो आजपर्यंत आपण आपल्या ठरलेल्या टॉपिक प्रमाणे 4 टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. या 4 टॉपिक नंतर मित्रांनो आता आपला जो पुढचा टॉपिक असणार आहे, त्या पुढच्या टॉपिक पासून आपण आपल्या महाराष्ट्राला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक टॉपिकवरचे संभाव्य प्रश्न, संभाव्य प्रश्नांची यादी आणि त्या प्रश्नांचं डिस्कशन हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तत्पूर्वी मित्रांनो सर्वांना धन्यवाद.